वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशनला जिथे सुरुवात झालेली आहे। रजिस्ट्रेशन करताना कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत हे आपण समजून घेणार आहे। तसेच ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी अशी कोणती स्कॉलरशिप आहे की ज्यामुळे त्यांची 100% ट्यूशन फी ते माफ होणार आहे, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉइन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक सुद्धा दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही तिथे जॉइन करू शकता। बघा, आता कोणते कोणते डॉक्युमेंट ते रिक्वायर्ड आहेत ते आपण समजून घेऊ। फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025, मग याचं जे ऑफिशियल सर्क्युलर आहे ते सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेलं आहे। तिथे इम्पॉर्टंट डेट्स तिथे मेन्शन केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। बघा, डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर द ॲडमिशन, ऑल कॅन्डिडेट जेवढे सुद्धा विद्यार्थी इथे फॉर्म फिलअप करणार त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट इथे कॉमन आहेत। त्या 10वीची मार्कशीट लागेल, देन LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट। काहींच्या याच्यावर जिथे लिव्हिंग सर्टिफिकेट लिहिलं असेल, काहींच्या याच्यावर जिथे ट्रान्सफर सर्टिफिकेट लिहिलं असेल। 10वी मार्कशीट, देन LC अँड TC, देन डोमिसाइल सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट, देन इन्कम सर्टिफिकेट। बघा, इन्कम सर्टिफिकेट इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे। स्पेशली जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांचं जर इन्कम इथे 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना जिथे EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनची तिथे स्कॉलरशिप भेटेल। बघा, सध्या इन्कमचं लिमिट त्यांनी दिलेलं आहे 8 लाखापेक्षा कमी तुमचं इन्कम तिथे पाहिजे। आणि इथे इन्कममध्ये काही चेंजेस झाले यावर्षी तर तो याचासुद्धा मी अपडेटेड व्हिडिओ बनवेल। सध्या जी लिमिट आहे आपली इन्कमची ती 8 लाखापेक्षा तुमचं कमी उत्पन्न पाहिजे। आणि सेम तिथे ओपन आणि ओबीसी कॅटेगरीवाले स्टुडंट्स TFWSमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। TFWS काय आहे? ट्यूशन फीज वेवियर स्कीम। याच्यामध्ये तुम्हाला 100% ट्यूशन फी माफ होते। म्हणजे जिथे जी फीज SC ST कॅटेगरी स्टुडंटसाठी आहे ती फीज तुम्हाला तिथे असते, पण प्रत्येक कॉलेजमध्ये एका ब्रांचसाठी फक्त 5% सीट तिथे रिझर्व असतात। म्हणजे एक्झाम्पल घ्या, आता 60 सीट तुमच्या आहे तिथे, तर 60मध्ये 3 सीट तुमच्या तिथे TFWSमध्ये भरले जातील। आणि ही स्कीम फक्त ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आहे, कारण बाकी सगळ्या कॅटेगरीला तिथे 100% ट्यूशन फी माफ असते। बघा, 3 सीट तुम्हाला TFWS तो भेटू शकतात, फक्त तुम्हाला तिथे जे इन्कम आहे ते तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे। त्यानंतर रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना तिथे रिझर्व कॅटेगरीमध्ये SC ST NT OBC SBC आणि SCBC यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागेल। फक्त SC आणि ST कॅटेगरी सोडून बाकीच्या NT OBC SBC आणि SCBC यांना तिथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल आणि ते व्हॅलिड असलं पाहिजे। तर तुम्ही 1 वर्षाचं काढलं असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तर तुमचं 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे। आणि तुम्ही 3 वर्षाचं काढलं असेल तर ते 31 मार्च 2028 पर्यंत ते व्हॅलिड पाहिजे। आणि तुम्हाला इथे पासपोर्ट साईज फोटो लागेल। बघा, एक तुमचा असा पासपोर्ट साईज फोटो लागेल तुमचा इथे, एक बघा पासपोर्ट साईज इथे फोटो लागेल। आणि त्या फोटोच्या खाली तुम्हाला तिथे साईन करायची। काय करता, व्हाईट पेपरवरती तुमचा फोटो ठेवायचा आणि तिथे खाली साईन करायची आणि तो मग फोटो तिथे आपल्याला अपलोड करायचा आहे। बघा, असे डॉक्युमेंट तिथे आपल्याला लागणार आहेत तिथे रजिस्ट्रेशन करताना। याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।